दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज भल्या पहाटे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चिरंजीव जय पवार आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाऊन अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन केलं। यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। भावनिक वातावरणात अजितदादांच्या कार्याचं आणि जनतेशी असलेल्या अतूट नात्याचं स्मरण करण्यात आलं। अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे। अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यासह संपूर्ण देशात शोककळा पसरली होती। दरम्यान आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे। एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदानं, उत्साहानं आणि अभिमानानं साजरा केला। घर कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा, पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय। हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा, असं सुनेत्रा पवार म्हटले। दिवंगत अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अजित पवार यांना अभिवादन केलंय। दूरदर्शी, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त नेतृत्वाची खरी ओळख आहे। विनम्र अभिवादन अशी पोस्ट त्यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या विकास यात्रेत मी अजितदादांसोबत काम केलं आहे। प्रशासनावर घट्ट पकड असलेलं एक वक्तशीर राजकीय व्यक्तिमत्व असा मी त्यांचा उल्लेख करेन। मी कामाचा माणूस आहे असं म्हणणाऱ्या अजितदादांसोबतच्या गप्पा सुद्धा विकास कामांच्याच असायच्या, ज्यात गतिमान प्रशासनाचा ते नेहमी आग्रह धरायचे। प्रशासनात आर्थिक शिस्त हा अजितदादांचा बाणा होता। त्यांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला। राज्याचा अर्थमंत्री कसा असावा तर तो अजितदादांसारखा असावा असं मी म्हणेन, कारण त्यांनी सतत राज्याच्या तिजोरीच्या वास्तवाची आम्हाला जाणीव करून दिली आणि त्याच वेळी राज्याचा विकास थांबणार नाही याची शाश्वती सुद्धा दिली। अजितदादांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव होती, म्हणूनच लोककल्याणाची कोणतीही फाईल त्यांच्या टेबलवर धूळ खात कधीच पडली नाही। सत्ता असो वा नसो, सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून जनता दरबारच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला। मला खात्री आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यात एक नाव आपल्या अजितदादांचं असेल। असे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व अजितदादा पवार यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत बालपणापासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय। बारामतीतील लहानपणीचे प्रसंग, एकत्र घालवलेले क्षण आणि राजकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी अजित पवारांच्या प्रेमळ स्वभावाचं स्मरण केलं। काय बंधू या त्यांच्या हाकेची आजही प्रतीक्षा असल्याच्या भावना व्यक्त करत राजेंद्र पवार यांनी त्यांची आठवण कायम मनात असल्याचं म्हटलेलं आहे।